आपला आवाज कोकण 24 तास। युवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केले आहे। त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन पश्चिम बंगाल येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद शैक्षणिक आणि संशोधन संस्थेतील प्राध्यापक डॉक्टर गोपीकृष्ण रघु यांनी केले आहे। ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी रूपाने बोलत होते। संस्कृत के प्रति उनकी जो दृष्टि थे वो मरने से पहले अपने समाधि के पहले शिष्यों को संस्कृत के व्याकरण सिखाए। सुबह सुबह संस्कृत के व्याकरण उनको सिखाया और उनको बताया कि भारत के हर एक व्यक्ति को कम से कम संस्कृत की शिक्षा देनी चाहिए, उसके लिए प्रयास करना है। उसके लिए वही एक विश्वविद्यालय बनेगा करके वो बता के गए। ये नहीं कि बनाना है तुम लोग करो, वैसा नहीं। वही एक विश्वविद्यालय होगा जो संस्कृत के लिए भी होगा और आधुनिक विषयों का भी परिज्ञान सबको देने के लिए संसद ईस्ट और वेस्ट के पूर्व और पश्चिम के समन्वय के लिए वो बनाना है, वो बनेगा। ऐसे करके ऐसे एक विश्वविद्यालय की स्थापना करके ही उन्होंने अपने देहत्याग किए। स्वामी विवेकानंदांनी युवा शक्तीचे मर्म ओळखले आणि त्याद्वारे देशाला आणि जगाला संदेश दिला। भाषणातून प्रभावीपणे त्यांनी आपला विचार मांडला। खास करून त्यांना संस्कृत भाषेची विशेष आवड होती असे डॉक्टर रघु म्हणाले। उनकी वाणी है कि संस्कृत के शब्दों में ही उतनी ताकत है कि आपको स्फूर्ति मिल जाए। वो सुनने से ही संस्कृत के मंत्र हो या कोई भी शब्द सुनने से ही आपको वैसे स्फूर्ति हो जाते हैं कि दूसरे कोई भाषा में नहीं। इसलिए ये मेरा सौभाग्य है कि उनके संकल्पना के अंश बनकर वहाँ काम कर सकता हूँ। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांनी केले। यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि युवा शक्ती यांच्यावर भाष्य केले। संस्कृतीचे किंवा शास्त्रीय विचार युवजनांना एवढे म्हणजे हृदयापर्यंत पोहोचत नाही। साधारण वयस्कर लोकांना ते आकर्षक वाटणारे असतात, पण विवेकानंदांची शैली अशी होती की त्यांनी शास्त्रीय विषय ते युवजनांना आवडेल अशा पद्धतीने मांडलेले आहेत। त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत विशिष्ट आहे। युवजनांसाठी तर आहेत की संस्कृतासाठी अत्यंत विशिष्ट आहे। संस्कृतसाठी पण हे विवेकानंद एक आयकॉन म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो नेहमी। आजच्या कार्यक्रमाला सुदैवाने म्हणजे भाग्यवशात त्याच्या परवाच्या कार्यक्रमात उपस्थित होतेच गोपीकृष्ण रघु महोदय। ते स्वतः बेंगालमधून विवेकानंदांचे प्रतिनिधी स्वरूपात विश्वविद्यालयातून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गोपीकृष्ण रघु सर विवेकानंदांचे जे अनुयायी स्वामी आहेत त्यांना पण संस्कृत विषयी मार्गदर्शन आणि व्याकरणाचं अध्यापन देखील ते करतात। अशा पद्धतीनं म्हणजे त्या परंपरेमध्ये ते आहेत असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे ते विवेकानंदांच्या वंदे गुरु परंपरा असं आपण म्हणतो, तर त्या परंपरेतले ते परंपरेचे वाहक स्वतः आज या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित झाले। हे आमच्यासाठी संपूर्ण रत्नागिरीसाठी हे एक आनंदाचा अभिमानाचा आजचा विषय आहे। कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक गौरव शर्मा यांनी स्वामी विवेकानंदांनी केलेले कार्य युवकांना प्रेरणादायी आहे, त्यातून निश्चितच राष्ट्र उभारणी करता येऊ शकते असे सांगितले। कार्यक्रमाला उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता। विवेकानंदांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी आहेत असेही डॉक्टर दिनकर मराठे यांनी म्हटले आहे। दुसरे आमचे अतिथी आहेत गौरव शर्मा महोदय। हे देखील
युवशक्तीचे प्रेरणा स्रोत आहेतच. ते DAV दयानंद आंग्लो वैदिक संस्कृत विद्यालय आहे मुंबईला. तर त्या विद्यालयामध्ये ते संस्कृत शिक्षक आहेत आणि साधारणतः संस्कृत शिक्षकांचं स्थान एखाद्या इंग्लिश मीडियम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका शाळेमध्ये एवढं एक मोठं स्थान नसतं. पण गौरव शर्मांच्या विषयी सांगायचं झालं तर ते विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कृत शिक्षक असूनही ते एक आयकॉन म्हणून, एक आदर्श म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहे, ओळखले जातात. आणि विशेष म्हणजे त्यांना त्या विश्वविद्यालयाच्या प्रशासनाद्वारे त्यांचं ट्रान्सफर द्वारकेमधील एका DAV स्कूलमध्ये त्यांनी केलेलं होतं. पण अगदी 1-2 महिन्यानंतर लगेचच सर्व विद्यार्थी आणि सर्व पेरेंट्स त्यांच्या आग्रहामुळे त्यांना परत मुंबईत बोलवण्यात आलं. अशा पद्धतीने म्हणजे गौरव शर्मांशिवाय संस्कृत शिकणार नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या शाळेत आहे. तर अशा पद्धती ते युवजनांचे ते पण प्रेरक गौरव शर्मा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी रांडेकर सर पण आहेत, त्यानंतर साळुंके सर पण उपस्थित आहेत. तर ते दोघेही आमच्यामध्ये म्हणजे ते अत्यंत प्रासंगिक आहेत. आता सुद्धा आमच्या सोबत म्हणजे युवजनांसोबत ते अत्यंत प्रासंगिक होतात. म्हणजे ते युवजनांसोबत तरुण होऊन जातात. त्यामध्ये ते दोघेही युवाच आहेत. तर त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.